ही कार्यक्रम आपण सुरू करूया. पण खऱ्या अर्थाने ऑर्गेनाइजिंग और इतना महत्व आप नारी शक्ति के लिए दे रहे हैं, इसके लिए बहुत ही अभिनंदन एंड थैंक यू सो मच फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दिस एज अ वुमन अचीवर टू अनदर वुमन अचीवर. Thank you so much. Thank you so much. Thank you. I request everybody to please be seated and enjoy this beautiful evening. Thank you so much. Yes, we will go for one. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. हा सन्मान केला याबद्दल खूप आनंद वाटतोय. आज मला छान वाटतंय. आणि वुमन ऑफ स्टील हे तुम्ही दिलेलं अवॉर्डचं फंक्शनला नाव किंवा अवॉर्डला नाव हे इतकं योग्य समर्पक आहे आणि पुढच्या प्रवासासाठी एक मोटिवेशन असणार आहे, इन्स्पिरेशन असणार आहे की आम्ही कसं खरंच वुमन ऑफ स्टील बनून पुढची वाटचाल करावी आणि सगळीकडेच म्हणजे आपण म्हणतो ना मराठीमध्ये पदर खोचून झाशीची राण्या होऊन सगळ्या आघाड्यांवर पुढे जावं. त्यासाठी हे खूप मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल असतं. एक आपल्याला कुठलाही अवॉर्ड मिळणं ही फार आनंदाची गोष्ट असते आणि पुढे असंच काम करत राहावं, ह्याच्याहून चांगलं काम करत राहावं याचं एक अशी ती एक केलेली सूचना पण असते. त्यामुळे थँक्यू. आय एम हंबल्ड अँड ऑनर्ड. थँक्यू सो मच. आपली उडणे की आशाची सिरियल आहे, उडणे की आशा. थँक्यू. त्याच्याबद्दल काय सांगता? त्याच्याबद्दल काय सांगू. गेली 2 वर्ष मी पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे उडणे की आशाला आणि जरी त्यातलं माझं कॅरेक्टर जरा ग्रे असलं तरी सुद्धा रोल अतिशय कणखर आणि एका खूप काय म्हणूया आपण स्ट्रॉंग स्त्रीचा आहे, स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे आणि जे मी गेले 2 वर्ष ती भूमिका करते. खूप कष्ट घेतलेत गेली 2 वर्ष आणि त्यामुळे रेणुका ह्या कॅरेक्टरला इंग्लिशमध्ये आपण जसं म्हणतो आय गिव्हन माय स्वेट अँड ब्लड तसं अगदी तन मन धन देऊन मी रेणुका साकार करते आणि त्याचा मला खूप आनंद आहे. आणि असंच बघत राहा तुम्ही सगळे उडणे की आशा. अजून पुढे खूप वाटचाल करायची आहे. थँक्यू. नक्कीच आता झी मराठीवर दररोज रात्री 9 वाजता तुम्ही बघताय कमळी मालिका. त्यात मी सरोज म्हणजे कमळीच्या आईचं काम करते आहे आणि मला प्रचंड आम्हाला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं की कमळी मालिका सगळ्यांना आवडते आहे. मुळात TRP मध्ये नंबर 1 मालिका आहे कमळी आणि इतके प्रेक्षक म्हणजे खूप सारे DMs येतात मला पर्सनली आणि झी मराठीच्या चॅनलवर सुद्धा की माझं काम खूप आवडतं आहे, कमळीचं काम आवडतं आहे, कमळी मालिका आम्हाला खूप आवडते असे प्रेमाचे मेसेजेस येतात. आणि कधी कधी असे प्रश्न विचारतात लोक की हे असंच का तसंच का, असं मालिकेमध्ये आता असे तुम्ही ट्विस्ट का करताय, तुम्ही आणि तुमचे राजन कधी भेटणार, तुम्ही आणि कमळी कधी भेटणार. सो म्हणजे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली आणि ती आम्हाला कळते, आम्ही समजू शकतो. पण शेवटी मालिका आहे, आम्हाला ती वर्षानुवर्ष चालवायची आहे, त्यामुळे थोडाफार ट्विस्ट टर्न्स आम्हाला द्यावे लागतात मालिकेमध्ये. पण हे प्रेक्षकांचं प्रेम आहे की ते इतके मनापासून त्यात इन्व्हॉल्व्ह होतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात किंवा कधी कधी आमच्यावर रागवतात सुद्धा. पण हे सगळं प्रेम आहे आणि ते आम्ही समजू शकतो. पण हे असंच प्रेम राहू दे आणि कमळी मालिका बघत राहा एवढंच मी नक्की सांगेन. सगळ्यांना नमस्कार. आज मला हा एक्सलन्स इन ऍक्टिंग अँड आर्टिस्टिक अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आहे. त्याबद्दल मी वुमन फाउंडेशनचे खूप खूप आभार मानते मनापासून. वुमन म्हणजे नवीन उमेद आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्या सगळ्यांचा आज इथे सन्मान झालाय. तर मला असं वाटतं की त्यांच्या मनात एक नवीन उमंग जागृत झाली आहे, त्यांना जी उमेद मिळाली आहे की आपल्या केलेल्या कष्टांचं चीज झालंय, त्याचं एक्नॉलेजमेंट झालेली आहे. त्यामुळे ह्या पुरस्काराने मला अजून प्रेरणा मिळाली की मी अजून छान छान काम करत राहील आणि स्पेशली निवेदिताताई सराफ यांच्या हातून मला हा अवॉर्ड मिळाल्यामुळे अजून मला अभिनय क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळाली, एक नवीन उमंग मिळालेली आहे. त्यामुळे सगळ्या पुरस्कारार्थींना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्या सगळ्यांनी मला खूप इन्स्पायर केलं की इतक्या मोठ्या लोकांमध्ये खरं तर मला अवॉर्ड मिळणार हाच एक मोठा पुरस्कार होता. सो थँक्यू सो मच की मला आज हा पुरस्कार मिळाला आहे. तुझ्या चाहत्यांना काय संदेश देशील?
सतत प्रेम मला तुम्ही सगळ्यांनी इंद्रायणी मालिकेत इतकं भरभरून प्रेम दिलं माझ्या निगेटिव्ह रोल साठी सुद्धा, त्यामुळे मी खरंच खूप सरप्राईज होते की तुम्हाला इतकं आवडलं. त्यामुळे मी इथून पुढे मी प्रॉमिस करते की मी अजून छान छान असेच वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करेन आणि अजून छान रिस्पॉन्सिबिलिटीने आणि मनापासून डेडिकेटिंगली सगळं छान मी माझं काम करत राहीन. आणि तुम्ही नक्की प्रेम करत राहा. चुका असतील तर त्या मला माफ करा, पण त्या मला सांगा सुद्धा की हे आवडलं नाही किंवा हे आवडलंय. ते इतकं फ्रँक नक्की राहा आणि असंच प्रेम करत राहा. नमस्कार, मी विजय पाटकर, जागृत महाराष्ट्राला माझ्याकडून नमस्कार. मी विजय पाटकर, जागृत महाराष्ट्र या वाहिनीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असंच चांगले सामाजिक काम करताय आणि सामाजिक आणि चांगली कामं लोकांसमोर आणण्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक, अभिनंदन आणि आभार. पुन्हा एकदा जागृत महाराष्ट्राला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर, तुम्हाला लाईफटाईम अवॉर्ड देण्यात आला, काय सांगाल? लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाल्याबद्दल खूप आनंद होतो, पण अजून लाईफमध्ये खूप अचीव करायचं. हे म्हणजे एक पायरीसाठी, एक कौतुकाची थाप, एन्करेजमेंट वर पाणी येतं. कारण आमच्या कलाकारांना अशा अधूनमधून कौतुक अशा आम्हा कलाकारांना कौतुकाची थाप खूप गरजेची असतं. पण अधूनमधून असे पारितोषिकं मिळतात, खूप खूप बरं वाटतं. आणि असं वाटेल काहीतरी आपण अजून करायला हवं. मी तर स्टेजवर म्हटलं की पहिल्या वर्ष 10व्या वर्षी मी येणार पण नुसतं येणार नाही, त्यासाठी आणखी मी अचीव करू आणि अजून एक लाईफमध्ये अचिव्हमेंट मिळण्यासाठी हे पारितोषिक घ्यायला येईन मी आणि तुम्हाला घ्यायला आवडेल. आता यापुढे प्रेक्षकांना तुमच्यावर प्रेम तर करतच आहेत, तर त्यांच्या भेटीला काय घेऊन येत आहे किंवा येतो, खूप चांगलं घेऊन येतो. एक तर जुलैमध्ये धमाल 4 येतं, इंडिजिनचा सिनेमा आणि सगळे मल्टीकास्ट आहेत. आणि त्याच्यानंतर घेऊन ते गोलमाल 5 माझ्या याच वर्षात 2 माझे मोठे सिनेमे आणि प्रेक्षकांना आनंद देणारे चित्रपट मी घेऊन येतो, धमाल 4 आणि गोलमाल 5. आता तुमच्या त्या प्रेम करणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल जे तुमच्यावर भरभरून प्रेम केलंय? गेली 40 वर्ष मी ह्या इंडस्ट्रीत काम करतो, मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मी काम करतो. माझ्यावर खूप प्रेक्षकांनी आजतगत प्रेम केलं. असंच माझ्यावर प्रेम करत राहा, त्यामुळेच मला ही काम करण्याची उभारी मिळते. असंच प्रेम करत राहा, जेणेकरून अजून माझ्या हातून काहीतरी चांगलं घडून इच्छिते आणि मी घडवेन. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बट कुठं चालूच आहे ना. थँक्यू मॅडम.